विद्यार्थी मैत्रिणींनो, जे स्मार्ट स्टडी मध्ये आपले स्वागत आहे। महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत म्हणजेच ICDS विभागाच्या अंतर्गत अंगणवाडी मुख्य सेविका या पदासाठी परीक्षा होणार आहे। ही परीक्षा 100 प्रश्नांची म्हणजेच 200 गुणांची परीक्षा होणार आहे। या परीक्षेसाठी जो अभ्यासक्रम दिला आहे त्या अभ्यासक्रमानुसार 40 प्रश्न असणार आहेत। म्हणजेच 80 गुणांसाठी तांत्रिक प्रश्न विचारले जाणार आहे। या तांत्रिक प्रश्नांची तयारी करण्यासाठी हा व्हिडिओ बनविला आहे। तर चला मग पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न पहिला, एकात्मिक महिला बालविकास योजनेची सुरुवात केव्हा झाली? 2 ऑक्टोबर 1975। प्रश्न दुसरा, महाराष्ट्रातील ग्राम स्वच्छता अभियानाला कोणत्या संताचे नाव दिलेले आहे? संत गाडगे महाराज। प्रश्न तिसरा, अमृतआहार योजना कोणत्या नावाने सुरू आहे? डॉक्टर APJ अब्दुल कलाम। प्रश्न चौथा, प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत पात्र कोणाच्या लाभार्थ्यांना एकूण किती रक्कम मिळते? 5000 रुपये। प्रश्न पाचवा, आयुष्यमान भारत या योजनेमध्ये लाभार्थीला किती रुपयापर्यंत लाभ मिळतो? 5 लाख। प्रश्न सहावा, नवसंजीवन योजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्रात महिलांना मातृत्व अनुदान किती रुपये दिले जाते? 400 रुपये अधिक रोख 400 रुपये औषध स्वरूपात। प्रश्न सातवा, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम पासून सुरू करण्यात आला? 1 जून 2011। प्रश्न आठवा, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी कोणत्या विमा कंपनीशी करार करण्यात आला आहे? नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड। प्रश्न नववा, ICDS चे पूर्ण रूप काय? इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम। प्रश्न दहावा, ब्लड ऑन कॉल या योजनेसाठी कोणता टोल फ्री क्रमांक लावावा? 104। प्रश्न अकरावा, राष्ट्रीय बालिका दिन कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? इंदिरा गांधी। प्रश्न बारावा, महाराष्ट्र शासनाने राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त अभियान कोणत्या वर्षी सुरू केले? 2011। प्रश्न तेरावा, PCPNDT गर्भलिंग निदानपूर्व चाचणी प्रतिबंध कायदा केव्हापासून लागू करण्यात आला? 1996। प्रश्न चौदावा, भारतीय गर्भपात कायद्यानुसार किती कालावधीपर्यंत गर्भपात करता येतो? 24 आठवडे। प्रश्न 15वा, बालविवाह नियंत्रण कायद्यामध्ये मुलींचे व मुलांचे वय किती असायला हवे? 21 वर्षाचे वर मुलीचे व 21 वर्षाचे वर मुलाचे वय। प्रश्न 16वा, 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? दुसरा। प्रश्न 17वा, जन्मदर कमी होऊन मृत्यूदर वाढल्यास लोकसंख्येत काय फरक पडेल? लोकसंख्येत घट होईल। प्रश्न 18वा, भारतात कोणत्या राज्यात लिंग गुणोत्तर सर्वात जास्त आहे? केरळ। प्रश्न 19वा, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्त्री पुरुष प्रमाण 0 ते 6 वयोगट सर्वात कमी आहे? बीड, जळगाव, अहमदनगर। प्रश्न 20वा, सर्वसाधारणपणे किती लोकसंख्येमागे एक अंगणवाडी केंद्र असते? 1000। प्रश्न 21वा, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निकषासाठी सर्वसाधारण प्रदेशात किती लोकसंख्या असणे आवश्यक आहे? 30,000। प्रश्न 22वा, UNOच्या अहवालानुसार लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा कितवा क्रमांक लागतो? पहिला। प्रश्न 23वा, राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू झाला? 1955। प्रश्न 24वा, आदिवासी ग्रामीण भागात साधारणतः किती लोकसंख्येसाठी एक आशा स्वयंसेविकेची नियुक्ती केली जाते? 1000। प्रश्न 25वा, मिशन इंद्रधनुष्य हा कार्यक्रम कोणत्या साली सुरू झाला? 2014। प्रश्न 26वा, सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाचे नवीन नाव काय आहे? NTEP, नॅशनल ट्युबरकुलोसिस एलिमिनेशन प्रोग्राम। प्रश्न 27वा, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? 2005। प्रश्न 28वा, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम 2009 ते 10 पासून महाराष्ट्रात प्रायोगिक तत्वावर कोणत्या 2 जिल्ह्यात सुरू करण्यात आला? औरंगाबाद व ठाणे। 29वा, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सन पासून देशात राबविण्यात येत आहे? 2005। प्रश्न 30वा, आशा काय आहे? एक महिला सामाजिक आरोग्य कार्यकर्ती। प्रश्न 31वा, राष्ट्रीय हिवताप निर्मूलन कार्यक्रम भारतात साली सुरू करण्यात आला आहे? 1958। प्रश्न 32वा, आशाला म्हणतात? अक्रेडिटेड सोशल हेल्थ ऍक्टिव्हिस्ट। प्रश्न 33वा, सार्वजनिक आरोग्य खर्च दरडोई उत्पन्नाच्या टक्के करणे हा राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचा मुख्य गाभा आहे? 2 ते 3%। प्रश्न 34वा, भारतात साली कुटुंब नियोजन कार्यक्रम सुरू करण्यात आला? 1952। प्रश्न 35वा, NRHM चे मुख्य उद्देश काय आहे? माता व बालमृत्यूदर कमी करणे। प्रश्न 36वा, राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात सन 2008 पासून कोणत्या लसीचा समावेश करण्यात आला? हेपाटायटिस B। प्रश्न 37वा, मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही जुलै महिन्यापासून कोणती योजना राबवण्याची घोषणा करण्यात आली? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना।
प्रश्न 38वा. शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजनेतील अनुदान किती रुपये करण्यात आले? 10,000 रुपये. प्रश्न 39वा. केंद्रीय अर्थसंकल्प 2024 मध्ये कोणत्या आजारावरील 3 औषधाला सीमाशुल्क मधून पूर्णपणे सूट दिली आहे? कर्करोग. प्रश्न 40वा. विद्यमान केंद्रीय अर्थमंत्री कोण आहेत? निर्मला सीतारामन. प्रश्न 41वा. इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्या योजनेअंतर्गत दरवर्षी 38 ते 60,000 रुपये निवास भत्ता देण्यात येणार आहे? ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना. प्रश्न 42वा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा किती रुपये भत्ता दिला जाईल? 1500 रुपये. प्रश्न 43वा. भारतात कोणत्या आर्थिक वर्षात सर्वप्रथम जेंडर बजेट मांडले गेले? 2005 ते 2006. प्रश्न 44वा. महिला लघु उद्योजकांसाठी या वर्षापासून कोणती योजना सुरू करण्यात आली आहे? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना. प्रश्न 45वा. भारतात राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाची सुरुवात कधीपासून झाली? 1992. प्रश्न 46वा. राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमात कोणते आजार येतात? हिवताप, डेंग्यू, चिकुनगुनिया व हत्तीरोग. प्रश्न 47वा. भारतातील सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमापैकी सर्वात मोठा आरोग्यविषयक कार्यक्रम कोणता आहे? क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम. प्रश्न 48वा. सध्या कार्यरत असलेला हिवताप, डेंग्यू व हत्तीरोग व आजारांसाठी असलेला कार्यक्रम कोणता? राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम. प्रश्न 49वा. क्षयरोग या आजारासाठी भारतात सध्या कार्यरत असलेला आरोग्य कार्यक्रम कोणता? सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम. प्रश्न 50वा. भारतात कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम कोणत्या वर्षापासून राबविला जात आहे? 1955. प्रश्न 51वा. राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमाची सुरुवात भारतात केव्हापासून झाली? 1982. प्रश्न 52वा. RNTCP हा कार्यक्रम कोणत्या रोग नियंत्रणासाठी आहे? क्षयरोग. प्रश्न 53वा. राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत डोळ्यांच्या या आजाराची मोफत शस्त्रक्रिया केली जाते? मोतीबिंदू. प्रश्न 54वा. भारत सरकारने कोणत्या सालापर्यंत लोकसंख्या वाढीचा दर शून्यावर आणण्याचे ठरवले आहे? 2045 पर्यंत. प्रश्न 55वा. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 नुसार किती सालापर्यंत लोकसंख्या स्थिरीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते? 2045 पर्यंत. प्रश्न 56वा. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता? ठाणे. प्रश्न 57वा. लोकसंख्येत घट झाल्यास होईल? गुंतवणुकीत वाढ. प्रश्न 58वा. भारतात जनगणना दर किती वर्षांनी होते? 10 वर्षे. प्रश्न 59वा. राज्य बालिका दिवस केव्हा साजरा केला जातो? 3 जानेवारी. प्रश्न 60वा. महाराष्ट्र शासनाने जीवनदायी आरोग्य योजना कशाच्या बाबतीत सुरू केली आहे? गरीब लोकांना अचानकपणे कराव्या लागणाऱ्या महागड्या शस्त्रक्रियांचा खर्च भागविण्यासाठी. प्रश्न 61वा. दवाखान्यात नोंदणीचे प्रमाण वाढून दवाखान्यात प्रसूती व्हावी या उद्देशाने केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन या कार्यक्रमांतर्गत कोणती योजना सुरू केली आहे? जननी सुरक्षा योजना. प्रश्न 62वा. समाजाने मुलींच्या जन्माचे स्वागत करावे याकरिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने कोणती योजना राबविली जाते? सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना. प्रश्न 63वा. राजीव गांधी जीवनदायी आरोग्याचे नामकरण काय करण्यात आले आहे? एकात्मिक महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना. प्रश्न 64वा. 1 जून 2011 पासून कोणत्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली? जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम. प्रश्न 65वा. 2014 साली स्वच्छतेविषयक कोणता कार्यक्रम सुरू करण्यात आला? स्वच्छ भारत मिशन. प्रश्न 66वा. जननी सुरक्षा योजनेअंतर्गत शासकीय रुग्णालयात प्रसूती झाल्यास ग्रामीण भागातील लाभार्थीस रुपये लाभ मिळतो? 700 रुपये. प्रश्न 67वा. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत विमा देण्याची कमाल मर्यादा किती? 5 लाख. प्रश्न 68वा. जननी सुरक्षा योजना केव्हापासून अंमलात आणली जात आहे? 2005 पासून. प्रश्न 69वा. नवसंजीवन योजना महाराष्ट्राचे किती जिल्ह्यामध्ये कार्यान्वित करण्यात आली? 16 जिल्हे. प्रश्न 70वा. निर्मल ग्राम पुरस्कार योजना कोणत्या साली केंद्र सरकारने सुरू केली? 2003 ते 2004. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमचा मित्र मैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल तर नक्की कॉमेंट करा. आणि तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून जेवढे अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळून जाईल.
आता भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.